घालवाड येथे कुमार आणि कन्या शाळेत नो बॅक बेंचर्स. शिरोळ तालुक्यातील पहिला उपक्रम. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांकडून जिल्हा प्रशासनाचं कौतुक. गेल्या अनेक वर्षांपासून एकामागोमाग एक बसलेले विद्यार्थी हे चित्र आता कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं बदललंय. पाठीमागच्या बाजूला नेहमी बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नकारात्मक भावना वाढू नये आणि त्यांच्यामध्येही आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी केरळ राज्याच्या धर्तीवर नो बॅक बेंचर्स हा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांची गोलाकार किंवा यू आकाराची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. अशा पद्धतीच्या बैठक व्यवस्थेची अंमलबजावणी करणारा कोल्हापूर हा राज्यातील पहिला जिल्हा ठरलाय. तर कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यातील घालवाड येथील कुमार विद्यामंदिर आणि कन्या विद्यामंदिर या शाळेने शिरोळ तालुक्यात सर्वात प्रथम हा उपक्रम राबवला आहे. या अनोख्या उपक्रमाचं शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनीही कौतुक केलं आहे. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी कुणाल कांबळे सध्या उभा आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातल्या कृष्णा नदीकाठी वसलेल्या घालवाड या गावामध्ये. आणि या घालवाड या गावातल्या कुमार व कन्या विद्यामंदिरच्या प्रांगणात मी सध्या उभा आहे. आपल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेनं नो बॅक बेंचर्स ही शिक्षण विभागामध्ये एक महत्त्वाची मोहीम सुरू केलेली आहे. जेणेकरून या मोहिमेचा उद्देश असा आहे की आपल्याकडे पूर्वी जी व्यवस्था होती की एका पाठोपाठ एक विद्यार्थी बसण्याची, ती व्यवस्था रद्द करून विद्यार्थी पाठीमागच्या बाकावर बसू नये. तो पाठीमागच्या बाकावर बसला की त्याच्यामध्ये न्यूनगंडत्वाची भावना निर्माण होते, त्याचा आत्मविश्वास कमी होतो, त्याला शिकण्यामध्ये अडचणी येतात. या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्या कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं केरळ राज्याच्या धर्तीवरती नो बॅक बेंचर्स ही मोहीम सुरू केलेली आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा, त्याला चांगल्या पद्धतीने शिकता यावं, हा या मोहिमेचा उद्देश आहे. आणि राज्यामध्ये ही मोहीम, हा उपक्रम राबवणारा कोल्हापूर हा सर्वात पहिला जिल्हा आहे. आणि या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामध्ये पहिला हा उपक्रम राबवणारी कन्या विद्यामंदिर आणि कुमार विद्यामंदिर ही घालवाडमधली शाळा आहे. त्यामुळं नेमकं या शाळेमध्ये हा उपक्रम कशा पद्धतीनं राबवलेला आहे, काय आहे ही नेमकी नो बॅक बेंचर्स मोहीम, हे आपण पाहणार आहोत. आता आपण या नो बॅक बेंचर्स उपक्रमाच्या अनुषंगाने इथल्या शिक्षकांशी बोलूया. काय आहेत नेमक्या त्यांच्या प्रतिक्रिया, आपण त्यांच्याशी त्यांना विचारूया. नो बॅक बेंचर्स हा जो उपक्रम आपल्या जिल्हा परिषदेने राबवलेला आहे, तो अतिशय चांगला उपक्रम असून मुलांच्या मध्ये एक आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्यातील न्यूनगंड जो निर्माण होतो तो कमी करण्यासाठी अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. नेहमीच आमची घालवाड शाळा, कुमार विद्यामंदिर घालवाड असू देत किंवा कन्या विद्यामंदिर घालवाड शाळा असू देत, असे नवीन नवीन उपक्रम राबवत असते. त्याचबरोबर आमच्या घालवाड गावचे सरपंच सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सुहास खाडे साहेब यांच्या माध्यमातून या शाळेचा सुद्धा भौतिक सुविधा असतील, त्यानंतर शाळेमधील अनेक अडीअडचणी असतील त्या सोडवण्याचं काम ते नेहमीच करत असतात. आणि अशा उपक्रमांना त्यांचं देखील आम्हाला आग्रह असतो की आपल्या शाळेमध्ये असे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी जे उपक्रम आपण राबवावेत. आणि अशा उपक्रमांना नेहमीच त्यांनी आम्हाला साथ देत असतात. इयत्ता पहिलीसाठी जर आम्ही यावर्षी नवीन उपक्रम राबवलेला आहे, त्याविषयी मी थोडंसं बोलतो की आम्ही इयत्ता पहिलीच्या मुलांना या ठिकाणी स्टडी टेबल प्रत्येक मुलाला या ठिकाणी लोकवर्गणीतून या ठिकाणी घेतलेले आहेत. त्यासाठी सरपंच साहेबांचं असेल, ग्रामस्थांचं असेल, यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. त्याचबरोबर इयत्ता पहिलीतील मुलींच्या असतील, मुलांच्या असतील, आम्ही ठेव पावत्या सुद्धा त्या ठिकाणी केलेल्या आहेत. प्रवेश गुढीपाडव्याच्या निमित्त विद्यार्थ्यांचे प्रवेश सुद्धा आम्ही करून घेतलेले आहेत. आणि निश्चितच नो बॅक बेंचर्स हा जो उपक्रम आहे तो या ठिकाणी आमच्या दोन्ही शाळांमध्ये प्रभावीपणे आम्ही या ठिकाणी अंमलबजावणी करत आहोत. सर, काय सांगाल या उपक्रमाबद्दल? हे उपक्रम जो केरळ राज्यातला होता, तो उपक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू केला, त्याबद्दल खरोखर आपले जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. काय होत होतं की आम्ही काय करत होतो, बेंचला एक पाठीमाग बसवत होतो, त्याच्यामुळं प्रत्येक मुलींच्या पर्यंत पोहोचणं आम्हाला अशक्य होते. परंतु या पद्धतीमुळे काय झालंय की फळ्यावर कुठलंही गणित देऊ दे, ते सोडवलेलं आहे का नाही हे बघण्यासाठी आम्हाला प्रत्येक मुलीपर्यंत पोहोचता येते. आणि मुलींना पण आपण शिक्षक आपल्या जवळ येतात आणि विचारतात म्हटल्यावर मुलींचा बी आत्मविश्वास खरोखर वाढतोय. तर या कामामध्ये आपल्या गावचे जे सरपंच आहेत त्यांनी सुद्धा डायरेक्ट आले आणि बाबा सर, या ठिकाणी असं जिल्हा परिषदचा आपला उपक्रम सुरू झालाय, आपण चालू केलोय काय, हे विचारायला त्यांनी आले. म्हणजे याच्यावरनं आपल्या लक्षात येते की गावाची जी प्रथम व्यक्ती आहे त्याचं जर शाळेकडे एवढं लक्ष असेल तर त्या शाळेतल्या मुलांचा सुद्धा विकास चांगल्या दृष्टिकोनातून होतो. आणि त्यांच्या लक्षात आलं की बाबा या शिक्षकांनी जिल्हा परिषदच्या या उपक्रमाला
भरभरून प्रतिसाद दिला आहे आणि त्यावेळी ज्यावेळी त्यांनी इथं व्हिजिट दिली त्याचवेळी त्यांच्या लक्षात आलं की प्रत्येक वर्गात त्या पद्धतीनं बँचची रचना केलेली आहे आणि त्या पद्धतीनं अध्यापन चालू आहे. तर अशा या सरपंच साहेबांचं आपल्या शाळेकडं जर लक्ष असेल तर मी खरोखर सांगतो की आपला गावाचा विकास, मुलींचा विकास व्हायला काही अडचण नाही. आपल्यासोबत या गावचे सरपंच आहेत सुहास खाडे, जे ग्रामपंचायतच्या माध्यमातून शाळेसाठी विविध उपक्रम राबवत असतात. आपण त्यांच्याशी बोलूया. काय वाटते त्यांना उपक्रमाबद्दल? या उपक्रमाबद्दल मी प्रथमतः आपले माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचं नो बॅक बेंचर या जी त्यांची संकल्पना आहे ती अगदीशय म्हणजे भारावणारी आहे. म्हणजे ती जर संकल्पना त्यांनी जर अख्ख्या जिल्ह्यात राबवलेली असेल तर आपल्या सुद्धा गावामध्ये ही संकल्पना आपण जोपासलेली आहे आणि ह्यामुळं त्या ज्या मुलांचा एक न्यूनगंड तयार होत होता तो न्यूनगंड जाण्याचं काम ह्या माध्यमातून होणार आहे. आणि आपल्या शाळा जर तुम्ही बहुतांश बघितला तर ह्या आपल्या शाळेसाठी हे कृष्णा नदीकाठी वसलेलं छोटंसं गाव आहे, पण इथल्या जिल्हा परिषदच्या शाळा मोठ्या व्हाव्यात आणि आपल्या सर्व गावकऱ्यांची मुलं या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकावीत ह्या भावनेनं आपण शाळेसाठी मूलभूत गरजा देण्याचं काम आपण या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून असू दे, आमच्या नागरिकांच्या माध्यमातून असू दे, ही लोकवर्गणीतून बहुतांश लोक इथं काम केलं जातं. आणि ही जी शाळा उभारलेली आहे ती माननीय कैलासवासी श्री बळवंत तातोबा तुरुंबे यांनी ही शाळा सुद्धा म्हणजे जिल्ह्यातली ही पहिली शाळा अशी आहे की जी लोकवर्गणीतनं झालेली आहे. त्या सुद्धा मी त्याच बाईटच्या माध्यमातून मी त्यांना सुद्धा मी अभिवादन करतो आणि ही जी शाळा आहे ती ही नावारूपाला यावी अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शासनानं आता बैठक व्यवस्था बदलली, याच्यामुळे आम्हाला वाटायचं की आम्ही शेवटला बसायचो. आम्हाला भीती वाटायची की आम्ही शेवटला बसायचो, सरांचं आमच्याकडे लक्ष नसायचं. पण शासनानं आता ते बदललंय आणि नीट लावल्यामुळे आम्ही आता सर्वजण दिसू शकतोय आणि सर्वांना शेवट बसलं असं वाटत नाही आणि सरांचं सगळ्यांकडे लक्ष जातंय आणि आम्ही सर्वजण आता बसतोयच असं. आणि शासनामुळे आम्ही आता नीट बसू लागलोय, प्रत्येक मुली संघ बसू लागलोय. कुमारी सई सूर्यकांत मगदूम. आम्ही आधी एका पाठोपाठ एक असं बसायचो आणि आमची तशी आधी बैठक व्यवस्था होती, पण आम्ही आता काही दिवस झालं आम्ही असं यू टाईप मध्ये बसत आहोत. त्यामुळे सर्व शिक्षकांचं आमच्याकडे प्रत्येक मुलीकडे लक्ष जातं आणि प्रत्येक मुलगी काय करत आहे याच्याकडेही लक्ष जातं. आमचे सर प्रत्येक मुलीकडे येऊन त्यांची गणितं तपासतात. त्यामुळे शासनाचे खूप खूप आभार आहेत. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.